नमस्कार. बदलापूर वॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. सध्या आपण बदलापूर पूर्वच्या राऊत चौकात आहोत आणि येथे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते पावसाचं पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि याच साचलेल्या पाण्यातून बदलापूरकरांना जो आहे तो मार्ग काढावा लागतो. आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आरोग्य विभागाचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर जो आहे तो लवकरात लवकर या साचलेल्या पाण्यातून मुक्त करण्यासाठी जे आहे ते शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर हा संपूर्ण विकसित झालेला परिसर आहे, परंतु या परिसरातील हा जो रस्ता आहे येथे हा रस्ता खालच्या बाजूला असल्यामुळे दरवर्षी हे पाणी जे आहे ते साचत असतं आणि याचा नाहक त्रास जो आहे तो बदलापूरकरांना सहन करावा लागतो. परंतु आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाचं आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर हा परिसर जो आहे तो या संपूर्ण पाण्यातून मुक्त करून हा रस्ता सुरळीत करण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण परिसरात आपण जर पाहिलं तर हे पाण्याचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते. मगाशी आपण वालोली परिसरामध्ये होतो, त्याचाही आपण आढावा घेतला, तेथे कशी परिस्थिती आहे आपण पाहिली. आणि आता आपण जर पाहिलं तर बदलापूर पूर्व परिसरातील राऊत चौकात सध्या आपण आहोत. अत्यंत दाटेवाटीचा हा परिसर आहे. मोठ्या प्रमाणात बदलापूरकर येथून प्रवास करत असतात आणि अशातच आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये संपूर्ण पाणी साचल्यामुळे आपण जर पाहिलं तर अनेक बदलापूरकरांच्या माध्यमातून या ठिकाणी चिंता व्यक्त करण्यात येते. परंतु आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक वाहनही बंद पडताना आपल्याला पाहायला मिळतात. मगाशी पण अशाच प्रकारे एक वाहन या ठिकाणी बंद पडलेलं आणि आता आपण जर पाहिलं तर या साचलेल्या पाण्यात अनेक गाड्या या ठिकाणी बंद पडत आहेत आणि याच साचलेल्या नाल्याच्या घाणेरड्या पाण्यातून खरं तर बदलापूरकरांना प्रवास करावा लागतोय. परंतु ही संपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या माध्यमातून, स्वच्छता विभागाच्या माध्यमातून हा परिसर जो आहे तो स्वच्छ करण्यासाठी लवकरात लवकर या पाण्याचा निस्तारा करण्यासाठी आपण बघू शकतो शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु पावसाळ्यापूर्वीच जर ही कामं व्यवस्थित केली असती तर ही परिस्थिती आज उद्भवली नसती. परंतु आता आपण बघू शकतो या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लवकरात लवकर बदलापूरकरांना या परिस्थितीपासून मुक्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण की समोर आपण जर पाहिलं तर रस्त्याची उंची वरती आहे, परंतु याच चौकामध्ये आपण जर पाहिलं तर रस्ता खाली गेलेला आहे. त्यामुळे हे पाणी जे आहे ते दरवर्षी साचत असतं आणि याचा नाहक त्रास जो आहे तो या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो. प्रचंड डेव्हलप झालेला हा संपूर्ण परिसर आहे. हाकेच्या अंतरावरती पनवेल हायवेचा परिसर आहे आणि अशातच आपण बघू शकतो राऊत चौकातली ही परिस्थिती आम्ही आपल्याला बदलापूर वॉइस न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह दाखवत आहोत. मुकादम देखील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, काय परिस्थिती आहे, कशामुळे हे पाणी साचलंय? सखोल भाग आहे, खाली उतार आहे, त्यासाठी वरतून येणारं पाणी सगळं एका ठिकाणी साचतो. त्यासाठी त्याला जायला मार्ग नसतात. जसं पाऊस थांबला तसं आपण सगळं निघून जातो. साधारण किती कर्मचारी आपल्या या ठिकाणी आता तैनात आहेत? आपल्या इथं आता सध्या 12 कर्मचारी येतात. 12 कर्मचारी आहेत. पाऊस थांबल्याच्या नंतर हे पाणी निघतात, चित्र एकदम व्यवस्थित होऊन जातं. आणि जर पाऊस थांबला नाही तर असंच राहील. असं थोडं थोडं त्याला ते काढत राहतो. नक्कीच स्वच्छता विभागाचे जे मुकादम आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. हा भाग सखोल असल्यामुळे हे पाणी साचतं, परंतु पाऊस थांबल्याच्या नंतर पाणी जे आहे ते निघून जातं असं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. परंतु आपण जर पाहिलं तर आताची परिस्थिती आपण होऊ शकतो याच साचलेल्या पाण्यातून जे आहे ते बदलापूरकरांना प्रवास करावा लागतोय. अक्षरशः जीव मुठीत धरून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा प्रवास करावा लागतोय आणि याच फक्त परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर हा सखोल भाग झाल्यामुळे पाणी जे आहे ते प्रचंड असं साचलेलं आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर शहरात आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत आहोत. कुठे काय परिस्थिती आहे याचा आपण आढावा घेत आहोत आणि आपण बघू शकतो आता बदलापूर पूर्व परिसरातील राऊत चौकात सध्या आपण पोहोचलेलो आहोत आणि येथे आपण जर पाहिलं तर पाणी साचलेलं आहे. आज रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला. त्याच्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. ठाणे पालघर जिल्ह्यामध्येही मुसळधार पाऊस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि अशातच बदलापूर शहरामध्येही पावसाची जोरदार बॅटिंग आपल्याला सकाळपासून पाहायला मिळते आणि जो सखोल भाग आहे तिथे आपण जर पाहिलं तर अशा स्वरूपात जे आहे ते पाणी साचल्यामुळे आपण बघू शकतो अनेक अडचणींचा सामना जो आहे तो सर्वसामान्य बदलापूरकरांना करावा लागतोय. ही कामं जर पावसाळ्यापूर्वीच वेळेत जर केली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. परंतु आपण बघू शकतो आता हे पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे या साचलेल्या पाण्यातून जे आहे ते बदलापूरकरांना आपला मार्ग काढावा लागतोय आणि याच घाणेरड्या पाण्यातून आपण बघू शकतो संपूर्ण नाल्याचं पाणी आहे आणि हे रस्त्यावरती आल्यामुळे आपण बघू शकतो हा नाहक त्रास जो आहे तो बदलापूरकरांना सहन करावा लागतोय आणि
या ठिकाणी आरोग्य विभागाचे, स्वच्छता विभागाचे सगळे कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळपास 12 कर्मचारी घटनास्थळी असल्याचं मुकादमांनी बदलापूर वाईसोबत बोलताना सांगितलेलं आहे. आणि हे पाणी या ठिकाणून लवकरात लवकर घालविण्यासाठी हे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी केले जातात. बदलापूर शहरात आपण आणखी वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणार आहोत. कुठे काय परिस्थिती आहे याचा संपूर्ण आढावा आम्ही घेणार आहोत आणि बदलापूर वाईस न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण ही अपडेट जी आहे ती आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहोत. अनेक गाड्या या ठिकाणी बंद पडत आहेत. वास्तव परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि वरती फुटपाथ असल्यामुळे लोकांना या ठिकाणी चालण्यासाठी पर्यायी मार्ग आहे, परंतु जरा फुटपाथ नसला तरी आज घाणेरड्या पाण्यातून लोकांना चालावं लागलं असतं. बदलापूर शहरात कुठे कुठे काय काय परिस्थिती आहे याचा संपूर्ण आपण आढावा घेत आहोत आणि बदलापूर वाईस न्यूजच्या माध्यमातून ही संपूर्ण महत्वपूर्ण माहिती आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. या समस्याविषयी आपल्याला काय वाटतं, आपली मतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. बदलापूर शहरातील प्रत्येक बातमी, प्रत्येक समस्या, प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आता बदलापूर वाईस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.